तर नमस्कार मंडळी, आपल्या आवडती मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद या मालिकेत आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे. तर मग आता सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की आता हा नक्की ट्विस्ट काय असणार आहे आणि आता या मालिकेत नवीन असं काय घडणार आहे, हा सगळ्यांना आता प्रश्न पडलाच असेल. तर मग आता आपल्याला या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता हा जो राजा असतो त्याने आता अवनीपासून बरंच काही लपवलेलं असतं, पण आता ते सगळं सत्य आता अवनीसमोर येणार असतं. पण आता नक्की कोणतं सत्य येतं का? आता राजाने तिला म्हणजे सांगितलेलं असतं की यशोदा इथे कामाला आहे, माझी स्वतःची कंपनी आहे, हे सगळं की आता मॅरेज सर्टिफिकेटचं काहीतरी आता वेगळंच हाती लागणार. तर मग आता मॅरेज सर्टिफिकेट आलेलं असतं आणि पोलिसांनी त्यांच्या फोटोची फ्रेमसुद्धा बनवून दिलेली असते. पण हे आता राजालासुद्धा माहिती नसतं की त्यांचं लग्न म्हणजे त्यांनी तर पोलिसांसमोर लग्न केलेलंच असतं, पण त्यांचं लग्न आता खरंच झालेलं आहे हे म्हणजे अवनीला माहिती नसतं. पण आता त्यांचं लग्न खरं झालेलं असतं आणि मॅरेज सर्टिफिकेट आतासुद्धा त्यांच्या घरी आलेलं असतं. पण आता ह्याचा आता अवनीला काहीच ठाऊक ठिकाणा नसतो. आता राजालासुद्धा जेव्हा कळतं की त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट आलं आहे तेव्हा त्यालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे आता ते राजाने मॅरेज सर्टिफिकेट कोणाच्याच हाती लागू नये आणि कोणालाच कळू नये की यांचं लग्न खरं म्हणजे आता कायदेशीररित्या सुद्धा आता यांचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे आता ते मॅरेज सर्टिफिकेट जे काय आहे ते कोणाच्या हाती लागू नये म्हणून त्याने आता ते लपवलेलं असतो, तो वेगवेगळ्या जागी ठेवतो. पण आता तेच मॅरेज सर्टिफिकेटची पिशवी आता यशोदाने त्याच्या कामाची पिशवी म्हणून नेलेली असते. आता यशोदाने ते सगळं पाहिलेलं असतं, त्याला कळतं की यांचं लग्न खरं झालं आहे आणि रजिस्ट्रेशन म्हणजे लग्नाचं रजिस्ट्रेशनसुद्धा झालं आणि यांचं मॅरेज सर्टिफिकेट जे काय आहे ते आलेलं आहे. पण आता अवनीला तर माहिती नसतं, अवनीला तर वाटत असतं की त्यांचं लग्न खोटं आहे आणि ती कधी ना कधीतरी आता यांना सोडून जाणार असते. आता त्यामुळे यशोदाला नक्की म्हणजे यशोदा विचारत पडतो की हे नक्की काय, आणि मग तो राजाला बोलून त्याने घेतलेलं असतं आणि राजाला तो आता सुनावतोय, त्याच्या कानाखाली वाजवतोय आणि त्याला मात्र बोलतो की तू आपल्या घराला बाईचा आशीर्वाद तर लाभून दिला आहे, पण आता त्याच बाईचा आशीर्वाद तुला शाप नको, म्हणजे त्याच बाई म्हणजे जी बाई आपल्याला आशीर्वाद देणार आहे त्या बाईने तुला शाप नाही दिला पाहिजे, असं कृत्य तू करू नको, असं आता यशोदाने राजाला सांगितलेलं असतं. त्यानंतर मग आता ते यशोदाच्या हाती लागलेलंच असतं सर्टिफिकेट, पण आता ते अवनीच्या हाती लागलेलं असतं आणि आता अवनी हे पाहते की खरंच यांचं लग्न झालं आहे. त्यामुळे आता तिने राजाला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि आता ती ते घर सोडून जाणार असते. तर मग आता अवनी घर सोडून गेलेली असते आणि आता तिचं सगळं जे काही सामान असतं ते सामान घेऊन आता ती फुटपाथवर आलेली असते आणि ती तिथंच राहणार असते. मात्र आता ती राजाच्या घरी परतून जाणार नसते, कारण राजाने तिचा विश्वासघात केलेला असतो असं तिला वाटत असतं. पण आता यशोदा तिथे आलेला असतो. यशोदासुद्धा आता राजाची बाजू घेत यशोदाने आता अवनीला समजवलेलं असतं आणि अवनीला यशोदा जे काय बोलते ते समजलेलं असतं. त्यामुळे आता अवनी नक्की तिचा निर्णय कसा काय बदलते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता जे काय होते हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. तर मग आता इकडे अण्णांनी मोठा घोळच केलेला असतो. अण्णांनी म्हणजे आता त्यांना नशा करायची असते, पण आता त्या नशात त्यांनी आता रांगोळीवर पाय दिलाय, तर रांगोळी उभे हे आता त्यांना माहितीच नसतं आणि त्यामुळे आता सुनबाईला काही वाईट नको वाटायला, तिला टेन्शन नको यायला म्हणून आता अण्णांनीच स्वतः तिथे रांगोळी काढलेला आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सुनबाईचं मन दुखवायला नको यामुळे आता अण्णांनी असा प्रयत्न केलेला असतो. पण नेमकं तिथे धन्या येतो आणि धन्या हे सगळं पाहतो आणि मग आता धन्याने सगळ्यांना तिथे बोलवलेलं असतं आणि आता सगळे पाहतात की अण्णांनी हा प्रकार काय केला आणि अण्णांनी हा नवीन काय घोळ घातला. आता अण्णांनी रांगोळी तर पुसलेली असते, पण ते अजून कबूल झालेले नसतात की मीच रांगोळी पुसली म्हणून. तर मग आता हा धन्या पाण्या त्यांची मस्करी करतात आणि बोलतात की अण्णा बाबा बाबा तुम्ही काय केले, तुम्ही रांगोळी पुसली आणि ही अशी का रांगोळी काढली म्हणून. आपल्या वहिनी नंबर 1 आर्किटेक्ट आहे आणि त्या काय अशी रांगोळी काढणार नाही. मी सकाळी रांगोळी पाहिली होती, पण आता अशी कशी काय झाली, असा आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो. मग अण्णा कबूल होतात, ते बोलतात की मीच हे सगळं केलं म्हणून सुनबाई मला माफ कर. आता ती चांगल्या मनाने आता अवनीची माफी मागत असतात, त्यामुळे अवनीला सुद्धा त्यांची दया वाटते. मग त्यांच्यावर जरा माया येतं, कारण म्हणजे काय झालं तरी ही माणसं तिच्या समोर खोटं बोलत नाही किंवा तिचं मन दुखवेल असं आता ते वागत नसतात. त्यामुळे तिला काही वाटलेलं नसतं. ती अण्णांना बोलते, अण्णा अहो एवढंच काय, आपण परत रांगोळी काढूया, असं आता अवनीने तिथे म्हणलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता अवनी रांगोळी घेऊन येते आणि आता अण्णा आणि तिने एकत्र मिळून आता रांगोळी काढताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे.
त्यानंतर मग आता इकडे देशमानांच्या घरी आपल्याला असं काय पाहायला मिळणार आहे की हे ऐकून आपण म्हणजे आपल्या पायाखालची जमीनच हादरणार आहे. पण आपल्याच नाही तर आता जी काही दांगटांच्या पायाखालची जमीन असते ती आता बळकावण्याचा प्लॅन हा देशमानेंनी केलेला असतो. आता त्यांचा नक्की प्लॅन काय असतो आणि त्यांचा ह्याच्या मागे हेतू काय असतो हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता इकडे चंद्रकांत देशमाने रागवलेले असतात, तिथे स्वाती आलेली असते आणि स्वाती त्यांना बोलते की तुमच्या मुली म्हणजे तुमच्या सुनेला तुम्ही अगदी मुलीसारखं वागवताय, पण तुम्ही तुमच्या मुलीसोबत खूप वाईट कृत्य केलेले, तुम्ही तिचे सर्टिफिकेट जाळायला नव्हते पाहिजे, असं थोडक्यात आता तिने चंद्रकांतला बोललेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता चंद्रकांत तिला बोलतो की तुला म्हणजे अवनीचं दुःख दिसलं, अवनीच्या डोळ्यातले अश्रू दिसले, पण आमचं दुःख तुला काही दिसलं नाही आहे. पण आता मी काही करून माझ्या मुलीला या घरात परत आणणारच, त्यासाठी मला काही करायला लागलं तरी मी तयार असेल, असं आता तिथे चंद्रकांत म्हणताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता ह्या चंद्रकांतच्या डोक्यात अजून नवीन एखादा प्लॅन काय होतोय आणि तो आता नक्की काय विचार करतोय हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता चंद्रकांतने तर स्वातीला सुनावलेलंच असतं, कारण स्वातीने ही अवनीची बाजू घेतलेली असते आणि त्याला मात्र काही आवडलेलं नसतं. त्यामुळे आता महेशला त्याने आवाज दिलेला असतो, कारण आता त्याला त्याच्या प्लॅननुसार चालायचं असतं आणि काही करून अवनीला त्यांच्या घरी त्यांना परत आणायचं असतं. त्यामुळे महेशला चंद्रकांत सांगतो की त्या दांगटांचं कुटुंबाच्या घरावर केस चालू आहे ना, त्या केसची सगळी कागदपत्रे मला आणून दे, त्यामुळे आपण पुढची रिॲक्शन घेऊ आणि त्या दांगटांना रस्त्यावर आणू. आणि त्यांना जर रस्त्यावर आणलं तर अवनी आपल्या म्हणजे अवनी बरोबर आपल्या घरात येईल आणि ती आता आपल्या घरी आली की मग सगळं मात्र काही संपलं, असं तर थोडक्यात त्यांचा प्लॅन असतो. पण त्यांना काय माहिती अवनी आता त्यांच्या घरात परत कधीच येणार नसते, कारण अवनीने तिच्या मनाशी ठाम केलेलं असतं की काही झालं तरी तिची स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत ती देशमानांच्या घरी जाणार नाही किंवा ती तिथल्या कोणाचाच आदर घेणार नसते. पण आता हे तर त्यांना माहिती नसतं. मग आता या देशमानेच्या डोक्यात नक्की काय प्लॅन शिजतो आणि ते नक्की आता काय करणार आहे ह्याची सगळ्यांना उत्सुकता लागलेलीच असते. त्याचप्रमाणे मग आता इकडे राजा तर सगळं खोटं बोलत असतो, कारण राजाची नोकरी गेलेली असते. त्याने अवनीला सांगितलेलं असतं की त्याचीच म्हणजे ट्रान्सपोर्टची कंपनी असं त्यांनी ते स्वतःच अवनीला सांगितलेलं असतं आणि हे सगळं मात्र खोटं असतं. त्याप्रमाणे त्याने हे सांगितलेलं असतं की यशदा हा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तुमचं तिथे काय तर म्हणजे यशदा काहीतरी म्हणजे यशदामुळे काहीतरी तुम्हाला जॉब लागेल कोणाच्या तरी हाती, असं सुद्धा आता त्याने तिला आश्वासन दिलेलं असतं. पण तसं मात्र काही झालेलं नसतं. आता यशदा कामाला चाललेला असतो आणि राजा तिथेच बसलेला असतो. त्यामुळे यशदा राजाला बोलताना दिसतोय की तुला कामावर जायचं नाही आहे का रे, नाना ओरडतील. आता हे यशदाला कळतं की म्हणजे राजाने त्यांना खोटंच सांगितलेलं असतं की म्हणजे नाना. तर मग आता ही अवनी यशदाला विचारते की नाना कोण, तर मग आता राजा मध्येच बोलतो की नाना माझे बिझनेस पार्टनर आहे, असं आता तो बोलताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा का तो बोलतो की नाना माझे बिझनेस पार्टनर आहे, तेव्हा धान्याला पण प्रश्न पडतो की राजा असं का बोलला म्हणून. आणि यशदाला सुद्धा कळतं की हे सुद्धा आता राजाने त्यांच्यापासून लपवलेलं आहे आणि हे सुद्धा आता राजा खोटं बोललेलं आहे. एक खोटं बोलण्यासाठी राजाने इतकं मोठं म्हणजे इतकी सगळी खोटं बोललेली असतात की आता ते यशदाला सुद्धा कळलेलं असतं. त्यामुळे आता यशदा विचार करत असतो की नक्की ह्याने किती काय लपवलं आणि ह्याचं नक्की करायचं काय, असं आता यशदाच्या मनात चाललेलं असतं. पण आता यशदाला सुद्धा कळत नाही की आता नक्की करायचं काय. आणि जर हे सगळं काही जे काही सत्य आहे जे काही खरं आहे ते जर अवनीला कळलं तर म्हणजे ज्या क्षणी कळेल त्या क्षणी अवनी घर सोडून जाईल, याची आता यशदाला सुद्धा भीती लागलेली असते. त्यानंतर मग आता पाण्या गॅरेज वर असतो आणि आता गॅरेजवर म्हणजे तिथे एक मॅडम येणार असतात आणि त्या मॅडम त्या पाण्याला जे काही लोन मिळणार असतं ते लोन आता कमी व्याजात देणार असतात. तर मग आता तिथे आलेल्या मॅडम नक्की कोण असतात आणि आता तिथे आलेली मॅडम तुम्हाला काय वाटतंय नक्की कोण आहे आणि ती नक्की आता म्हणजे बँकेतूनच आली का, आता ती बाई कोणतं नाटक करण्यासाठी आले आणि तुम्हाला असं काय वाटतंय की पाण्याच्या गॅरेजवर नक्की कोणती मॅडम आली. जर तुम्हाला तिचं नाव माहिती असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला कळेलच ती नक्की कोणती मॅडम आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगाल म्हणून. आता त्या मॅडम आलेल्या असतात त्या आता इंग्लिश बोलत असतात, त्यामुळे आता ह्या पाण्याला आणि साम्याला काहीच कळत नसतं की ही मॅडम नक्की काय बोलते आणि तिचं म्हणजे तिचा हेतू तिथे येण्याचा काय हे आता कोणालाच कळलेलं असतं. पण पाण्याला इथं मात्र वाटत असतं की ह्या मॅडम आपल्याला खूप मोठं असं लोन देणार आणि ते कमी व्याजावर देणार आणि आता पाण्याचं जे काही गॅरेज आहे ते आता परत म्हणजे पुन्हा नव्यानं सुरू होणार आणि पुन्हा नव्याने एक छान गॅरेज होणार, सुंदर मोठं गॅरेज असं होणार, असं आता त्याला तिथे वाटत असतं. पण आता तसं मात्र काय घडणार नसतं, कारण त्या मॅडम वेगळ्याच असतात आणि आता आपल्याला कळेलच त्या कोणत्या मॅडम आहेत म्हणून.
त्यानंतर मग आता इकडे सगळे कामासाठी निघालेले असतात. यशोदासुद्धा कामासाठी निघालेला असतो आणि राजासुद्धा तिकडून म्हणजे त्याच्या कामाला निघालेला असतो, म्हणजे गेलेलाच असतो. पण आता राजा नक्की कुठे गेला ह्याचं आता कोणालाच ठाऊक ठिकाण नसतं. मात्र आता राजाची नोकरी गेलेली असते, पण आता राजा कुठे जातो आणि काय करतो हे फक्त त्यालाच माहिती असतं. पण आता जेव्हा आता या सगळ्यांना कळेल की राजाची नोकरी गेली, तेव्हा यशोदा काय रिॲक्ट करेन आणि यशोदा म्हणजे आता जे काही राजाचं सत्य आहे म्हणजे त्याच्या नावाची म्हणजे तो स्वतः कंपनीचा मालक नाही आहे किंवा त्याचा बिझनेस पार्टनरसुद्धा कोणी नाही, तो एक ड्रायव्हर होता आणि तोच कोणाच्या तरी हाताखाली काम करत होता. हे जेव्हा आता अवनीला कळेल तेव्हा अवनी हे घर सोडून जाईन का याची आता सगळ्यांनाच भीती म्हणजे याची भीती खरं तर आता राजाला आणि यशोदाला वाटत असते. कारण जे काही खरं सत्य असतं ते फक्त आता या दोघांनाच माहिती असतं. धन्या पान्ना किंवा अण्णा ह्यांना कोणालाच माहिती नसतं की यांचं लग्न खोटं आहे किंवा यांच्या म्हणजे अवनीच्या मनाविरुद्ध लग्न झालेलं आहे म्हणून. पण आता हे कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे आता यशोदासुद्धा कामाला निघालेला असतो आणि मग आता इकडे धन्या आणि अवनीच दोघे घरात असतात आणि ते बोलत असतात. मग आता येतंय यशोदा आपल्याला परत येताना दिसतो आणि आता जी काही पिशवी असते आता ती पिशवी तर यशोदाचीच असते, पण त्या पिशवीत डॉक्युमेंट्स आणि सामान जे काही असतं ते राजाचं असतं. आता राजाने त्यात जे काही त्यांना मॅरेज सर्टिफिकेट मिळालेलं असतं ते मॅरेज सर्टिफिकेट त्याने त्या पिशवीत ठेवलेलं असतं. आणि मग आता इकडे यशोदा तर ती पिशवी घेऊन गेलेलाच असतो, पण आता तो जेव्हा साईटवर पोचेल आणि जेव्हा तो ती पिशवी उघडून पाहिल तेव्हा त्याला कळेल की यात मॅरेज सर्टिफिकेट आहे आणि ते अवनी आणि राजाचं आहे. आणि ते पाहून आता यशोदाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण राजा त्याला बोललेला असतो की फक्त आमचं लग्न पोलिसांसमोरच झालंय, रजिस्ट्रेशन वगैरे काही झालेलं नाही, असं आता राजाने आणखी एक खोटं त्याला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता यशोदा साईटवर गेलेला असतो आणि आता त्याने म्हणजे त्याची आता कामाची तयारी चालू असते. त्यामुळे आता त्याने साहित्य घेण्यासाठी ती पिशवी उघडलेली असते आणि त्यात पिशवीत पाहतो तर काय त्याचं काहीच सामान नसतं आणि त्या पिशवीमध्ये आता राजाचं आणि अवनीचं मॅरेज सर्टिफिकेट असतं. तो ते मॅरेज सर्टिफिकेट पाहतो, वाचतो आणि त्यांचा फोटोसुद्धा असतो. म्हणजे आता त्यांचा प्रूफ असतो की यांचं लग्न खरं झालं आणि ते आता कायदेशीररित्या सुद्धा आता खरं आहे आणि ते आता जे काही मॅरेज सर्टिफिकेट असतं ते आता त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे आता इथे यशोदाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग आता तिथे यशोदाने लगेच राजाला कॉल करून बोलवलेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता यशोदा तर चिडलेलाच असतो. आता राजा तिथे आलेला असतो. राजा त्याला विचारतो की काय रे, मला काय एवढं अर्जंटली बोलवलं आणि काय काम होतं? तर मग आता यशोदा बोलतो की तुला कळेलच मी इथे कशाला बोलवलंय. हे काय आहे राजा, हे काय आहे? तुमचं लग्न खरं झालंय, तुम्हाला का सांगितलं नाही आहे? आणि तुमचं मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा आलं आहे आणि तू हे का लपवतोयस? म्हणून तू माझ्यापासूनच नाही तर तू अवनीला सुद्धा खूप धोका देत आहे, तू त्यांचा विश्वासघात करतोय असं बोलतो. आणि यशोदाने आता राजाच्या एक कानाखाली दिलेली असते. कारण आता राजा एक खोटं लपवण्यासाठी राजाने खूप खोटं बोलत असतो. तू खूप काही गोष्टी लपवत असतो आणि आता मॅरेज सर्टिफिकेटचं खोटं लपवून तो खूप मोठी चूक करते असं थोडक्यात यशोदाला त्याला सांगायचं असतं. त्यामुळे यशोदा त्याला खूप समजत असतो की तू हे सगळं लग्न करून तू तर आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लाभवलाय, बाईचा आशीर्वाद आपल्याला दिलाय, पण त्या बाईचा आशीर्वाद तुला शाप म्हणून मिळायला नको आणि त्या बाईने तुला शाप द्यायला नको. म्हणजे का तर तू त्या बाईला फसवायला नको आणि अवनीचा तुझ्यावर खूप विश्वास आहे, त्यामुळे तू त्यांचा विश्वासघात होईल असं काही करू नको आणि आता अजून खोटं काही बोलू नको. जे काही खरं आहे ते सगळं अवनींना सांगून टाक असं आता थोडक्यात राजाला त्याने यशोदाने सांगितलेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इकडे राजाला तर खूप मोठा म्हणजे त्याला टेन्शनच आलेलं असतं की आता ही खरी गोष्ट म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट येणार आहे किंवा त्यांचं लग्न कायदेशीररित्या खरं आहे हे आता राजाला सुद्धा कळलं. म्हणजे त्यांनी कल्पनाच केली नव्हती की कधी त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट येईल म्हणून. हे म्हणजे अवनीला सुद्धा वाटलेलं नसतं आणि राजाला सुद्धा वाटलेलं नसतं. पण आता राजाच्या आयुष्यात एक नवीन संकट येत असतात आणि आता त्या संकटाला त्याला पारच करायचं असतं. कारण आता साक्षात यशोदाला कळलेलं आहे. त्यामुळे आता यशोदा काही करून आता ते म्हणजे जे काही घडलेल्या प्रकारे सर्टिफिकेट आलेले ते आता अवनीपर्यंत पोहोचवण्याचं काम यशोदा त्याच्याकडनं करून घेणार असतो. त्यानंतर मग आता राजा तर घरी आलेला असतो आणि ते आता सर्टिफिकेट जे काही असतं ते आता अवनीच्या हाती लागलेलं असतं आणि अवनी पाहते की हे नक्की काय आहे. ती राजाकडून म्हणजे ते जी काय पिशवी असते ते घेते आणि मग पाहते तर काय त्या दोघांचं मॅरेज सर्टिफिकेट असतं. तर मग आता अवनीला
धक्का बसतो. अवनीला टेन्शन येते. ती ते राजाला ओरडते सुद्धा, त्याला बोलून सुद्धा दाखवते राजा हे काय म्हणून. आपलं लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आहे, आपलं लग्न तर खोटं आहे. मी तुला कधी नवरा मानलंच नाही आणि आपलं लग्न हे खोटं आहे. त्यामुळे मी तुझी बायको म्हणून कधी वागू शकत नाही किंवा मी तुझी बायको नाही आहे, तू माझा नवरा नाही आहे, असं आता अवनीने तिचं बोललेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आधीच अवनी रागीट असते आणि त्यात आता हे सर्टिफिकेट आलेलं असतं आणि आता ते स्वतः राजाने सांगितलेलं नसतं. आणि राजाला यशोदाने सांगितलेलं असतं की तू स्वतः हे अवनींशी बोल आणि त्यांना कुठून बाहेरून कळायला नको की हे तुमचं सर्टिफिकेट आले, तुमचं लग्न खरं आहे आणि तू स्वतः सांग. त्यामुळे त्यांचा तुझ्यावर विश्वास बसेल असं. पण आता राजाने तसं केलं नसतं आणि मात्र आता ते सर्टिफिकेट अवनीच्या हाती लागलेलं असतं. त्यामुळे आता अवनी तिथे डिसिजन घेते की राजा मी तुला आता डिवोर्स घेणार, मला काही या लग्नबंधनात राहायला जमणार नाही आणि मला माझी स्वप्न पूर्ण करायची आणि मी इथे राहू शकत नाही, असं आता तिने राजाला ठणकावून सांगितलेलं असतं. आणि आता अवनी जे काही तिचं सामान असतं ते आता अवनीने घेतलेलं असतं आणि मग आता अवनी ते सगळं सामान घेऊन आता ते घर सोडून जाणार असते आणि ती इव्हन राजाला बोलते सुद्धा की मी तुला डिवोर्स देणार आहे म्हणून आणि आपलं जे काही लग्न खरं झाले ते खोटं होईल आणि आपला डिवोर्स होईल, आपला घटस्फोट होईल. त्यामुळे तूही वेगळं आणि मीही वेगळे आणि तू स्वप्न पूर्ण कर आणि मी माझी स्वप्न पूर्ण करते, असं आता अवनीने बोललेलं असतं. आणि अवनी तिचं सामान घेते आणि आता ती घर सोडून आलेली असते आणि आता ती फुटपाथवर गेलेली असते आणि आता अवनी रात्रभर तिथे फुटपाथवर उभी राहणार असते. कारण आता तिने तर ते घर सोडलेलंच असतं, पण मात्र आता इकडे राजाला आणि यशोदाला टेन्शन आलेलं असतं. जे काही सत्य असतं ते फक्त या दोघांना माहिती असतं आणि जे सर्टिफिकेट असतं ते राजानंतर यशोदानेच पाहिलेलं असतं. त्यामुळे यशोदा आता त्याच्या भावाची बाजू घेतो आणि आता अवनीला काही त्रास व्हायला नको, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते ती आता राजाची असते, कारण अजून तर त्याचा डिवोर्स झालेला नसतो. त्यामुळे आता यशोदा बोलतो की त्या कुठे गेल्यात ते शोधायला हवं आणि त्यांना लवकरात लवकर घरी आणायला हवं, कारण ही त्यांना सांभाळणं ही आपली जबाबदारी आणि आपली जबाबदारी आपण पाहिली पाहिजे. आता तुला त्या डिवोर्स वगैरे देतील हे तर माहिती नाही, पण आता आपण जाऊन त्यांना घरी आणलं पाहिजे. तर मग आता राजा जर अवनीला घ्यायला गेला असतात तर आता या राजाचं मात्र तिने काडी मात्र ऐकलं नसतं. पण आता यशोदा आणि राजासोबत आता यशोदा सुद्धा गेलेला असतो आणि मग आता यशोदा जे काय बोलतो ते पॉईंटनेच बोलत असतो आणि त्याला सगळं कळत असतं, कारण तो मोठा असतो आणि समजूतदार असतो. त्यामुळे आता यशोदा आणि राजा दोघेसुद्धा अवनीला शोधण्यासाठी गेलेले असतात. ते सगळीकडे शोधतात की अवनी नक्की कुठे गेले आणि अवनी मात्र आता त्यांना तिथे फुटपाथवर उभी राहिलेली दिसते. ते आता अवनीला पाहतात, अवनी कुडकुडत असते, पावसाचं वगैरे वातावरण झालेलं असतं. त्यामुळे मग आता यशोदा अवनीकडे येतो. राजा तर गप्पच असतो, कारण आता राजा जर काय बोलला तर अवनी चिडेल आणि आता अवनीच काहीतरी पुढचे अजून मोठी रिॲक्शन घेईन असं आता तिथे राजाला वाटलेलं असतं. त्यामुळे राजा तर गप्पच असतो. पण मात्र आता यशोदा अवनीला समजावतो. तो तिला बोलतो की हे सगळं झाले तुमचं लग्न खरं आहे का खोटं आहे हे तर मला माहिती आहे, पण ते तुमचं लग्न कायदेशीर खरं झालं की खोटं मॅरेज सर्टिफिकेट येणार आहे ते राजाला माहिती नव्हतं आणि ते मॅरेज सर्टिफिकेट अचानक आले आणि ते तुम्हाला तो सांगणारच होणार की आता तुमच्या दोघांच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आले, पण ते आधीच सांगण्याआधीच तुम्हाला ते कळलं आणि हे सगळं आता तुम्ही तुमचा हा सगळा गोंधळ झाला. पण तुम्ही राजावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा, आपण यातनं काहीतरी मार्ग काढूच. आता आपल्याला माहिती आहे तुमचं लग्न हे खरं नाही आहे, पण आता कायदेशीररित्या तुमचं लग्न हे रजिस्टर झालेलं आहे आणि आता मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा आलेलं आहे. आता यशोदा तिला आता समजून सांगत असतो की आता यात राजाची काही चूक नाही आहे, ते सर्टिफिकेट आलेलं तर तुम्हाला सांगणारच होता आणि ते ह्याला माहिती ते हे सगळं होणार आहे, असा प्रकार जो काही होणार आहे तो आता राजाला माहिती नसतो. अशी राजाची बाजू घेते यशोदाने आता अवनीला समजावलेलं असतं. आणि मग आता यशोदा समजूतदार असतो, तो जे काही बोलतो तो पॉईंटनेच बोलत असतो. त्यामुळे आता अवनीला यशोदाचं बोलणं समजलेलं असतं आणि तिला कळतं ती तिचा जो काही तिने एक गोष्ट वेगळ्या प्रकाराने घेतलेली असते. तिचा जो काही तिने जो काही निर्णय घेतलेला असतो तो थोडासा निर्णय तिचा चुकलेला असतो. आता असं यशोदाने तिला समजवलं, तिला थोडक्यात सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अवनीने तिचा निर्णय बदललेला असतो आणि आता ती पुन्हा आता दांगटांच्या घरी राहायला जाणार असते, तिथे जाणार असते. पण आता ती तर राहायला जाणार आहे, पण आता मॅरेज सर्टिफिकेट तर आले. त्यामुळे आता ती राजाला डिवोर्स देणार आहे का आणि नक्की तिचा पुढचा निर्णय काय, कारण आता पुढच्या शिक्षणासाठी तिला तर तिच्या नावापुढे कोणाचं तरी नाव लावावंच लागेल आणि
काहीतरी सर्टिफिकेट म्हणजे काहीतरी डॉक्युमेंट तिला तर लागणारच आहे ते. पण आता हे सगळं अवनीला कधी कळेल आणि यशोदा आता तिला हे सगळं सांगेल का, समजावून सांगेल का? किंवा आता राजाच तिला हे सगळं समजावून सांगणार. राजा तिच्या स्वप्नांच्या म्हणजे तिला जी काही स्वप्न पूर्ण करायची असतात त्या स्वप्नांच्या पाठी आता राजा तिला तिच्या पाठीशी उभं राहील का? आणि आता अवनी ही राजाचं नाव लावेल का तिच्या नावापुढे? हा सगळा प्रश्न आता आपल्या पुढे उपस्थित राहिलेला आहे. तर मग आता यशोदाने तर तिला आणलेलं आहे, तिला सगळं काही समजून सांगितलेलं आहे. पण आता हा अवनीचा डिसिजन आहे, तिला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो ती घेणार आहे. त्यामुळे आता अवनीचा निर्णय काय असेल हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आता आपल्याला यामुळे पुढची व्हिडिओ पाहायला लागेल. त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.